Good morning friends. Today I discuss about the next part of rolling motion. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण रोलिंग मोशनचा पुढचा पार्ट बघणार आहोत. तर आता रोलिंग मोशन आपल्याला बघायची, आपण कोणती एक बॉडी घेऊयात, ओके, सॉलिड बॉडी घेऊयात आणि या सॉलिड बॉडी किंवा स्क्वेअर घेऊयात. तर ह्या बॉडीसाठी हा बॉडी ज्यावेळेस आपण इन्क्लाइन प्लेन म्हणून रोल करणार आहे त्यावेळेस त्या बॉडीची व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन कशामध्ये आपल्याला फाइंड आउट करता येईल, म्हणजे आपल्याला रोलिंग मोशनचं ॲप्लिकेशन बघायचं. त्यासाठी बघणार आपण रोलिंग मोशन आणि इन्क्लाइन प्लेन. म्हणजे बॉडी जी आहे ती बॉडी काय होणार आहे आता इन्क्लाइन प्लेनवरून ज्यावेळेस रोल होईल, म्हणजे रोल होते म्हणजेच काय करणार इथं ती ट्रान्सलेशन प्लस प्लस रोटेशनल मोशन काय करणार आहे अटेंड करणार, म्हणजे कंबाईन मोशन असणार आहे. आणि कंबाईन मोशन म्हणजे मग व्हेलॉसिटीचं इक्वेशन, ॲक्सेलरेशनचं इक्वेशन, टाइमचं इक्वेशन काय मिळतं ते आपण वन बाय वन डिस्कस करूयात. तर अतिशय सिंपल काय बघा समजून घेऊयात. ओके, हा ग्राउंड सरफेस आहे. ग्राउंड सरफेस पासून आपण एक व्हर्टिकल हाईट घेतली आहे आणि याच्यावरती आपण एक इन्क्लाइन प्लेन घेतला. ओके, तर ही व्हर्टिकल हाईट जी आहे ती सपोज आपण हिला एच ॲझ्युम केली आणि हा इन्क्लाइन प्लेनने ग्राउंड बरोबर सरफेस बरोबर थिटा एवढा अँगल क्रिएट केलेला आहे. ओके, आणि सपोज आपण याला नाव दिलं, सपोज ही जी हाईट आहे याला आपण ए, इथं बी आणि या पॉईंटला सी नाव दिलं. किती नाव दिलं? सी ए बी सी असे त्याचे पॉईंट ठरवले. मग आता ए टू सी हे जे डिस्टन्स आहे हे जे डिस्टन्स आहे ज्यावेळेस ती बॉडी रोल होतो तेवढं डिस्टन्स कव्हर करणार आहे. हे डिस्टन्स आपण एस ॲझ्युम करूया. किती ॲझ्युम करूया? एस. आणि आपण एक ए पॉईंटला एक बॉडी घेऊया जिची इनिशियल व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी काय आहे 0 आहे. आणि ही आता बॉडी काय होणार आहे इथून ह्या सरफेसवरून लाईन सरफेसवरून ज्यावेळेस मूव्ह होईल त्यावेळेस ती काय होणार आहे ट्रान्सलेशन प्लस प्लस रोटेशन मोशन, म्हणजेच काय होणार ती ट्रान्सफर होणार आहे आणि रोटेट पण होणार, म्हणजेच रोलिंग मोशन अटेंड करणार. मग आता रोलिंग मोशन ज्यावेळेस अटेंड करत त्यावेळेस आपण इथं जर बघितलं तर ज्यावेळेस पार्टिकल एक पॉईंटला असणार आहे त्यावेळेस तिची एनर्जी जर घेतली आपण टोटल एनर्जी तर तिची एनर्जी असणार आहे mgh, पोटेन्शियल एनर्जी असणार होती mgh. आणि ज्यावेळेस पार्टिकल सी पॉईंटला येईल, ओके, त्यावेळेस ती एनर्जी किती असणार आहे, तो पार्टिकल रोल पण होणार आहे आणि काय होणार आहे ट्रान्सफर पण होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस हा पार्टिकल ही जी बॉडी जी आहे ज्यावेळेस सी पॉईंटला येईल त्यावेळेस तिची एनर्जी काय असणार आहे तर रोलिंग एनर्जी असणार. तिची एनर्जी कशी असणार आहे रोलिंग एनर्जी असणार आहे. मग आता आपण इथे समजून जर घेतलं आणि आपण असं म्हटलं when a body of mass m and radius r is moved on inclined plane, then according to law of conservation of energy, energy at point A is equal to energy at point B. मग आता एनर्जी ॲट पॉईंट ए मध्ये असणार आहे पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए, आणि ज्यावेळेस तो बी पॉईंट सी पॉईंट येईल, सी पॉईंट किती एनर्जी असणार आहे दॅट इज सी पॉईंट एनर्जी असणार आहे दॅट इज अ रोलिंग एनर्जी, रोलिंग कायनेटिक एनर्जी, कारण तो रोल होणार आहे. म्हणजे कोणती एनर्जी असणार आहे रोलिंग कायनेटिक एनर्जी असणार आहे. ओके, मग आता पोटेन्शियल एनर्जी आपल्याला माहिती किती असेल mgh इज इक्वल टू रोलिंग एनर्जी. आता आपण जस्ट बघितली रोलिंग एनर्जी किती असेल 1/2 mv स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. आता ह्या इक्वेशन आपण काय करू शकतो तर व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. ज्यावेळेस या बॉटम सी पॉईंटला येईल त्यावेळेस फायनल व्हेलॉसिटी काय असणार आहे तर इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, इनिशियल व्हेलॉसिटी इज 0. ओके, मग आता m गेट कॅन्सल. आपण v साठी इक्वेशन जर डिझाइन केलं तर v साठी इक्वेशन मिळेल आपल्याला v इज इक्वल टू, तुम्ही जर बघितलं v स्क्वेअर इज इक्वल टू v साठी डिझाइन करतो 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर आणि हा 2 मी असे इथं पाठवेल म्हणजे कसं येईल बघा 2gh, हा 2 इकडे पाठवला 2gh डिवाइड बाय हा इकडे मल्टिप्लाय केलं डिवाइड बाय 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. म्हणजे फायनल फॉर्म्युला असं मिळेल v इज इक्वल टू 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. आधी आपण एक टर्म लक्षात घेण्यासारखे, समजा जर इकडे रोलिंग मोशन नसते, कोणती मोशन नसते रोलिंग मोशन नसते तर 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर हा फॅक्टर किती असतो आपला 0 असतो. k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर हा फॅक्टर कशामुळे ऍड झाला ड्यू टू द रोलिंग मोशन, ड्यू टू द रोटेशनल मोशन.
आणि जर रोटेशन किंवा रोलिंग मोशन जर नसते तर के स्क्वेअर आपण आर स्क्वेअर ने असतं ऑब्वियसली के नो रोटेशन मोशन के विल बी 0. No need of the movement of radius of gyration. So k will be 0. So 0 upon r square is 0. 1 plus 0. That is तुम्हाला जी आपण फाइंड आउट करतो तीच लिनियर वेलोसिटी व्हॅल्यू असते आपल्याला 2gh अंडर रूट 2gh. ओके. परंतु आपल्याला हा जो फॅक्टर किंवा ही जी ॲडिशनल टर्म मिळाली 1 प्लस के स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर ही टर्म कशामुळे मिळाली ड्यू टू द रोलिंग मोशन. कोणामुळे मिळाली ड्यू टू द रोलिंग मोशन. आता आपण समजून फाइंड केली वेलोसिटी. काय फाइंड आउट केली तर वेलोसिटी. Okay, velocity of body in rolling motion v is equal to 2gh upon 1 plus k square upon r square. आता फाइंड करूया आपण acceleration. काय फाइंड करूया acceleration. त्यावेळेस बॉडी काय होणार आहे रोल होणार त्यावेळेस acceleration काय असणार हे आपण इथे चेक आउट करूया. मग त्यासाठी काय करूया कायनेमॅटिक्स लास्ट इक्वेशन यूज करू किंवा आपण अजून एक बरोबर जर डिस्प्लेसमेंट आपण जर फाइंड आउट केला तर डिस्प्लेसमेंट असं म्हटलं मी acceleration आपण डिस्प्लेसमेंट म्हणूया. So from particle किंवा आपण किती डिस्टन्स कव्हर केलं किती डिस्प्लेसमेंट झालं तिने ए सेवा डिस्प्लेसमेंट त्यावेळेस ए पॉईंट पासून बी पॉईंट कडे मूव्ह होईल. वेन पार्टिकल किंवा बॉडी मूव फ्रॉम पॉइंट A to C then it covers the distance or displacement yes is आता फिगर पासून बघितलं तर एबी समान आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिसतोय. मग आपण डिस्प्लेसमेंट फाइंड केलं त्यासाठी आपण sin थीटा घेतला. sin थीटा इज ऑपोजिट साइड आपण हायपोटेन्यूज ऑपोजिट साइड काय a अपॉन s म्हणजे s इज linear displacement. So displacement means तुम्हाला that is h upon sin theta. काय मिळेल h upon sin तुम्हाला मिळालं displacement. ओके. मग आता तुम्हाला displacement माहिती झालं आता तुम्हाला माहिती करायचं acceleration. मग acceleration साठी आपण इक्वेशन यूज करूया that is using the kinematics. Third equation using kinematics. Third equation जर आपण यूज केलं तर काय होईल बघा. थर्ड इक्वेशन आहे फायनल वेलोसिटी स्क्वेअर इनिशियल इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी स्क्वेअर प्लस 2 into a into s. a is acceleration, s is a displacement. मग आता इनिशियल वेलोसिटी काय आहे 0 आणि फायनल वेलोसिटी b is 2gh upon 1 plus k square upon r square. ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली आपण काय होईल बघा 2gh upon 1 plus k square upon r square is equal to 2 into a into s. आपल्याला काय करायचं a फाइंड करायचं. मग that implies acceleration is equal to 1 upon 2s. एक इकडे पाठव 2s इकडे पाठव 1 upon 2s into 2gh upon 1 plus k square upon r square. So 2 to get cancelled. We get equation for acceleration a is equal to gh the 1 upon s into gh upon 1 plus k square upon r square. पण तुम्हाला माहिती काय माहिती what is the value of s equal to h upon sin theta. तुम्ही जर सबस्टिट्यूट केली तर काय होईल a is equal to 1 upon h upon sin theta. sin theta कुठे जाईल मग upper term. So sin theta into gh upon 1 plus k square upon r square. So simple. h will be cancelled. So acceleration is equal to हमारा में g sin theta upon 1 plus g sin theta upon 1 plus k square upon r square. So this is the acceleration in rolling motion. The rolling motion मध्ये मिळणार तुम्हाला acceleration कारण a is equal to g sin theta upon 1 plus k square upon r square. This is the acceleration in rolling motion. हे काय तुमचं acceleration कुठे झालं rolling motion मध्ये. आता आपल्याला समजा टाइम फाइंड करायचा टाइम ऑफ डिसेंट म्हणजे काय पार्टिकल a पॉइंट पासून c पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा टाइम पॉइंटला a पासून c पर्यंत s एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर करताना लागणारा टाइम तो टाइम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
ओके. सो मला आयसोलेशन माहिती आहे, व्हेलॉसिटी माहिती आहे, डिस्प्लेसमेंट पण माहिती आहे. मग आता आपण टाइम ऑफ डिसेंट फाइंड करूया. टाइम ऑफ डिसेंट, टाइम ऑफ डिसेंट. सो टाइम taken by body move from A to C is A to C एवढा डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी लागणारा टाइम. सो अगेन युजिंग इज, आता यासाठी काय करायचं, युजिंग कायनेमॅटिक फर्स्ट इक्वेशन, युजिंग कायनेमॅटिक्स फर्स्ट इक्वेशन आपण यूज करूया. फर्स्ट इक्वेशन v is equal to u plus at. ओके, मग u is 0, so v is equal to at, so t is equal to v upon a. और तुम्हाला माहिती आहे t is equal to v किती आहे, v अंडर रूट 2gh upon 1 plus a square upon r square. आता तुमचा t झाला. आयसोलेशन साठी इक्वेशन आपण फाइंड आउट केलंय. आयसोलेशन साठी इक्वेशन 1 upon a म्हणजे कसं करायचं, आपल्याला त्याचा रेसिप्रोकल राईट करायचं. म्हणजे काय होईल, 1 plus a square upon r square upon g sin theta. मग आपण काय करूया, ही टर्म जी आहे ती स्क्वेअर रूट टाकूयात, म्हणजे या दोन्ही ब्रॅकेट्स काय होईल, तिला स्क्वेअर रूट. मग टाइमसाठी आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग टाइमसाठी इक्वेशन बघ काय. सो टाइम t इज इक्वल टू अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इंटू, आता आयसोलेशनची ब्रॅकेट जी आहे आपण स्क्वेअर रूटमध्ये टाकतो. म्हणजे कसं मी बघा, 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय g स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा. कॉन्सेप्ट असतं ना. मग आता हे दोन्ही स्क्वेअर रूटमध्ये घेतले, सपोज आपण दोन्ही काय घेतले, स्क्वेअर रूटमध्ये. कॉन्सेप्ट असेल ना. त्याला कशामध्ये घेतो आपण, स्क्वेअर रूटमध्ये. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, स्क्वेअर करावं लागणार. मतलब इधर एक टर्म में एक टर्म का होईल कैंसिल, इधर जी काय होईल कैंसिल. 1 upon sin थीटा काय होईल, म्हणजे 1 upon sin थीटा in bracket in square root g will be cancelled, will be 2h in bracket 1 plus k square upon r square divided by काय शिल्लक राहील डिनोमिनेटरला, काय शिल्लक राहील ना, 1 plus k square get cancel, g शिल्लक राहील. So in this g square g will get cancelled, and g will be remain. So this is the equation of time. Got it? Okay. So this is the rolling motion. पण या rolling motion मध्ये ज्यावेळेस बॉडी इन्क्लाइन प्लेन वरती रोल करत त्यावेळेस आपण फाइंड आउट केलेली ही इक्वेशन. आयसोलेशन असेल, व्हेलॉसिटी असेल आणि डिस्प्लेसमेंट असेल. So I finally written these three equations. इक्वेशन 1 by 1 हे राईट करतो. काय काय फाइंड केलं आपण, तर आपण व्हेलॉसिटी फाइंड आउट केली. व्हेलॉसिटी v इज इक्वल टू अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. नंतर आपण डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केला. डिस्प्लेसमेंट s इक्वल टू h अपॉन sin थीटा. ओके, नंतर आपण फाइंड आउट केला आयसोलेशन a इज इक्वल टू g sin थीटा अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. And finally we find out the time. That is time of this time taken by body to move from A to C. This time will be 1 upon sin theta in bracket under root 2h upon g into 1 plus k square upon r square. So this one is the final. Okay. So final time. तर अशा आपण रोलिंग मोशन मध्ये velocity, acceleration, displacement ज्यावेळेस बॉडी
इन्क्लाइन प्लेनवरून रोल करेल त्या सगळ्यांना तिला मेन व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट आणि त्या बॉडीचा टाइम ऑफ डिसेंट. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपण ही तिन्ही इक्वेशन लक्षात जर घेतली तर व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन द मोमेंट ऑफ इनर्शिया बिकॉज दिस डिपेंड्स ऑन k आणि I इज इक्वल टू mk². आता बघा तुमचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर डिक्रीज झाला, मोमेंट ऑफ इनर्शिया जर डिक्रीज झाला तर व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, ओके ॲक्सेलरेशन तर दोन्ही पण युनिव्हर्सल प्रोपोर्शनल टू k² of 1 plus k² upon r² plus 1 plus k² upon 1. Moment of inertia is decreases, then velocity increases, acceleration also increases, but time will be decreases. Time का होईल कमी लागेल. velocity आणि acceleration increase झालं तर A पॉइंट पासून C पॉइंटला यायला टाइम कसं लागेल कमी लागेल. पण जर moment of inertia जर increase जर झाला, moment of inertia I will be increases, then velocity, acceleration both are decreases and time will be increases. टाइम इंक्रीज म्हणजे काय की पार्टिकल A पॉइंट पासून C पॉइंट पर्यंत पोहोचायला काय लागेल जास्त टाइम लागेल. सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ रोलिंग मोशन ऑन इन्क्लाइन प्लेन. तर ह्या इथे आपलं हे चॅप्टर जे आहे रोटेशन मोशन इथं संपतं. आता तुम्हाला डे 1, डे 2, डे 3 याच्या लिंक पण मी पाठवले आहे. त्या लिंकवरील डाऊट टास्क जे आहेत ते व्यवस्थित प्रॉब्लेम जे आहेत ते व्यवस्थित सॉल्व करा. त्याच्यामध्ये काही डाऊट्स येतील ते जे डाऊट्स मला पाठवा. तर आपण इथं थांबतो. थँक्यू.